नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये. आज आपण 35 स्पेशल असा मेनू म्हणजेच व्हेज दम बिर्याणी बघणार आहोत. तुम्हाला ही अशीच अगदी हॉटेल सारखी सुटसुटीत आणि भरपूर भाज्या असलेली बिर्याणी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी संपूर्ण बिर्याणी ही स्टेप बाय स्टेप आणि बिर्याणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा माझा जुना आहे, म्हणजेच बिर्याणीचा तांदूळ आहे आणि शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा आहे, जरा पिवळसर. याला स्वच्छ 3 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालून आपल्याला याला कमीत कमी अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून आपला राईस हा लवकर होईल आणि छान मऊ होईल. यानंतर आपल्याला राईस बनवण्यासाठी जे काही खडे मसाले लागणार आहेत ते बघून घेऊया. यासाठी मी इथं 2 हिरव्या मिरच्या मधून काप करून घेतलेले आहेत, 2 तेजपान, 3 हिरवी इलायची, दालचिनी, चक्रफूल, लवंग, काळी मिरी, लिंबू आणि मसाला मोठी जी इलायची असते ती आणि जिरं घेतलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ. आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला आता हा भात उकळायचा आहे ते असं मोठं भांड असलं पाहिजे, जेणेकरून भात हा मोकळा शिजेल, म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही. आता आपल्याला हे पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे. ह्यासोबतच आपल्याला हे सर्व खडे मसाले जे आपण घेतलेले आहेत ते सर्व ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही पाण्याचा रंगही बघू शकता. सर्व जो खडे मसाल्यांचा जो अर्क आहे तो सर्व ह्या पाण्यात उतरलेला आहे. आता यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेते आहे, जेणेकरून आपला भात हा मोकळा शिजेल. त्यानंतर यामध्ये भरपूर सारं मीठ घालायचंय. चवीनुसार नाही घालायचं, त्यापेक्षा जास्तच घालायचं, कारण बरंचसं जे मीठ आहे हे पाण्यासोबत निघून जाणार आहे. त्यामुळे मीठ हे जरा जास्तच घालायचं. आता यामध्ये आपण जो भिजवलेला राईस आहे हा घालून घेऊ. याला मी अर्धा तास भिजत ठेवलेला होता. सर्व राईस आपण ह्या पाण्यामध्ये ओतून घेऊया. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. भात शिजण्यासाठी अशा प्रकारचं मोठं भांड घेतलं तर भात हा मोकळा शिजला जातो, एकमेकांना चिटकत नाही. अशा प्रकारे अगदी 5च मिनिटात भात हा आपला संपूर्णपणे शिजलेला आहे. म्हणजे आपल्याला हा पूर्ण नाही शिजवून घ्यायचा, 80% शिजवून घ्यायचा आहे. भाताचा दाणा हातात घेतल्यानंतर तो तुटला की इथंच गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि लगेचच हा सर्व भात आपल्याला एका गाळणीमध्ये काढून सर्व गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता हा सर्व भात मी गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा भात मी काय करत आहे, एका परातीमध्ये मोकळा करून घेत आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर सारी वाफ आहे. या वाफेमुळे सुद्धा हा भात शिजून जातो, त्यामुळे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. म्हणूनच याला मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि परातीमध्ये काढल्यानंतर यामध्ये जे हे वरवर दिसणारे जे खडे मसाले आहेत ते आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून ज्यावेळेस आपण बिर्याणी खाऊ त्यावेळेस हे मध्ये मध्ये लागणार नाहीत. बघा, अशा प्रकारे सर्व खडे मसाले मी काढून घेतलेले आहे आणि असाही या मसाल्यांचा जो अर्क आहे या भातामध्ये सर्व उतरून गेलेला आहे. राईसला हा असाच थंड होऊ द्यायचा आहे. आता आपला राईस तयार झालेला आहे. आता आपण भाज्यांकडे वळूया. त्यासाठी मी इथं आता 7 ते 8 कांदा घेतलेले आहेत. हे सर्व कांदे असे लांब स्लाइस मध्ये चिरून याचे एक एक जी पाकळी आहे ती मोकळी करून घेतलेली आहे. गॅसवर तेल ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक पाकळी टाकून बघायची, ती लगेच वर आली म्हणजे तेल आपलं हे योग्य गरम झालेलं आहे. आता यामध्ये जो सर्व कांदा मी नाही घालणार आहे, अर्धा अर्धा करून मी हा सर्व कांदा यामध्ये तळून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे आता मी यामध्ये फक्त अर्धाच कांदा घातलेला आहे. आता हा सर्व कांदा याला चांगला तांबूस रंग येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आता कांदा हा अर्धावर आला की लगेच गॅस बारीक करून घ्यायचा आहे, कारण इथून कांदा हा लगेच परतला जातो. त्यामुळे आता माझा एक बॅच कांद्याची तळून झालेली आहे. आता दुसरी बॅच ही मी अशाच प्रकारे तळून घेते. आता तळणातलं दुसरं साहित्य म्हणजे पनीर. जर तुम्ही बिर्याणीमध्ये पनीर घालणार असाल तर याला हळद, मीठ आणि थोडासा मैदा घालून टॉस करून घ्यायचं. त्यानंतर पनीर सुद्धा ह्याच तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे.
पनीर चांगला जोपर्यंत ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत पनीर आपल्याला हे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आता पनीरही आपले चांगले फ्राय झालेले आहेत। आता ते आपण साईडला काढून घेऊया। आता आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे। तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर घाला, ही नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता याची मी पेस्ट करून घेतली आणि आता ह्या सर्व भाज्या आपल्याला व्हेज दम बिर्याणी मध्ये लागणार आहेत। गाजर, बटाटे, फ्रेश मटार, फ्लॉवर आणि सोबतच बीन्स घेतलेले आहेत। त्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून आणि मोठे मोठे काप मी याचे करून घेतलेले आहेत। पनीर मी तळलेलेच आहे आणि सोबतच यामध्ये मी मशरूम सुद्धा घालणार आहे। पनीर आणि मशरूम तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 वाटी दही घेतलेले आहे। दहीला अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे, म्हणजे संपूर्णपणे आपल्याला तिला चिकन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या सर्व भाज्या आपल्याला ह्या दह्यामध्ये घालून घ्यायच्या। ह्या भाज्यांमध्येच आपल्याला मशरूम सुद्धा घालून घ्यायचे आहेत, पण पनीर आपण यामध्ये घालणार नाही आहोत, कारण पनीर हे आपण डायरेक्ट शेवटी ज्यावेळेस दम देऊ त्याच वेळेस घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती ती सुद्धा घालून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला ह्या भाज्यांमध्ये सुके मसाले घालून घ्यायचे। सुक्या मसाल्यांमध्ये मी 2 चमचे हळद, 2 चमचे धने पावडर आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे। मी यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे रंग येण्यासाठी। जर तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट न घालता जर तुम्ही आपलं साधं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे यामध्ये थोडी कोथिंबीर घालून ह्या सर्व भाज्या आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे। सर्व भाज्या दह्यामध्ये चांगल्या मिक्स झाल्या की यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक अर्धा लिंबू आपल्याला यावर पिळून घ्यायचा आहे। याने भाज्यांना चव खूप छान येते आणि परत हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त आपल्या भाज्यांचा असा मसाल्यांचा एकदम घमघमाट छान सुटलेला आहे। आता सर्व मिश्रण जे आहे ते मी परत एकदा एकजीव करून घेत आहे। बघा अशा प्रकारे संपूर्ण बिर्याणीची रेसिपी आपण ही अगदी स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने बघत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। या भाज्यांमध्ये सोबतच मी टोमॅटो घालणार आहे, याने आपली बिर्याणीला थोडासा ओलसरपणा राहील, नाहीतर बिर्याणी अशी सुकट सुकट लागते। आता ह्या भाज्या आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायच्या आहे। ज्या तेलामध्ये आपण कांदा तळलेला होता त्यापैकीच तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व भाज्या धीरे धीरे करून टाकून घ्यायच्या। सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि आपण फ्राईड केलेल्या पैकी अर्धा कांदा यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा दमसाठी राहू द्यायचा आहे। आता हे सर्व परत टोमॅटो आणि फ्राईड केलेला कांदा यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आणि ह्या भाज्या आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे। आपण या भाज्यांना दह्याने टॉस केलं असल्यामुळे ह्या भाज्यांना थोडं पाणी सुटणार आहे आणि मग त्यानंतर शेवटी याचा रिझल्ट असा येणार आहे, त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची गरज नाही। मला ह्या सर्व भाज्या शिजण्यासाठी 15 मिनिटं लागले होते। चला तर मग आता भाज्या शिजलेल्या आहेत, आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया। यासाठी मी इथं थोडेसे पुदिन्याची पानं, कोथिंबीर, फ्राईड केलेला कांदा, पनीरची क्यूब, बिर्याणी मसाला आणि सोबतच थोड्या पाण्यामध्ये आपण जो खाण्याचा रंग आहे तो ऍड केलेला आहे। आता ही बिर्याणी मी जी आहे ती प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहे। तुमच्याकडे जर विशिष्ट प्रकारची ती बिर्याणी बनवण्याची हंडी असेल ती तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल। आता मी प्रेशर कुकर मध्ये बनवते, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तेल घालून तेल संपूर्ण कुकरला आजूबाजूने लावून घेतलेलं आहे। त्यानंतर यावर आपल्याला एक भाताचा थर लावून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे सर्व भात हा आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखा ठेवायचा आणि त्यावर आपण जे हे कलर केलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं बिर्याणी मसाला यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर चमच्यावर साजूक तूप हे सर्वीकडे टाकून घ्यायचं। फ्राईड केलेला ओनियन, कोथिंबीर आणि थोडे पुदिन्याची पानं यावर टाकून घ्यायची आहे आणि पनीरची क्यूब सुद्धा मी यावर टाकून घेत आहे। बघा अशा प्रकारे पनीरची क्यूब टाकल्यानंतर परत आपल्याला यावर एक भाताचा थर लावायचा आहे। बघा अशा प्रकारे मस्त असा आपला एक थर आता संपूर्णपणे लावून झालेला आहे। ह्या स्टेजला आल्यानंतर यामध्ये आता आपण ज्या भाजी केलेली आहे ती सर्व भाजी आपल्याला यावर सर्व बाजूंनी एकसारखी लावून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे सर्व भाज्या माझ्या आता ह्या लावून झालेल्या आहेत आणि यावर आता मी काही थोडे पनीरचे क्यूब घालून घेते आणि आता जो शेवटचा माझा उरलेला जो पण राईस आहे तो सर्व राईस मी यावर टाकून घेत आहे। बघा अशा प्रकारे सर्व बाजूंनी आपल्याला याला एकसारखं लावून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आता सर्व राईस माझा हा टाकून झालेला आहे। मस्त अगदी छान
बघा, आणि अशा प्रकारे थोडंसं कुकरला दाब द्यायचा, म्हणजे थोडंसं ते खाली बसेल. आता यावर परत आपल्याला जे कलरचं पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता संपूर्ण कलरचं जे पाणी आहे मी यावर ते टाकून घेत आहे. यासोबतच आपल्याला यावर थोडासा बिर्याणी मसाला थोडासा परत टाकून घ्यायचा आहे. याने बिर्याणीला अगदी छान घमघमाट येईल. यासोबतच फ्राईड केलेला जो आपण कांदा आहे तोही घालून घ्यायचा. परत आपल्याला 2 चमचे भर साजूक तूप यावर घालून घ्यायचं आहे. तुपाने या बिर्याणीला अगदी छान चव येते. त्यानंतर जे उरलेले पनीरचे क्यूब आहेत ते सर्व मी यावर घालून घेतले आणि सोबतच जो उरलेला आता फ्राईड केलेला ओनियन आहे तोही मी यावर घालून घेते. कोथिंबीर आता सर्व यावर मी घालून घेत आहे. आता बिर्याणीला दम देण्यासाठी आपले संपूर्ण साहित्य हे तयार झालेलं आहे आणि कुकरही तयार आहे. यासाठी मी इथं कुकरची शिटी आणि जी रिंग आहे ती सुद्धा काढून घेतलेली आहे. आता गॅस पेटवायचा आणि गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला कुकर ठेवून जोपर्यंत आपल्याला कुकर खालून हलकासा गरम लागत नाही तोपर्यंत आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे. कुकर हाताला गरम लागायला लागला की लो फ्लेमवर याला 20 मिनिटं आपण असंच राहू द्यायचं आहे. 20 मिनिटात ह्या बिर्याणीला छान दम बसतो. बघा, अशा प्रकारे 20 मिनिटानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडलं. अगदी मस्त असा घमघमाट बिर्याणीचा सुटलेला आहे. त्या बिर्याणीला सर्व कशी करायची बघा, आपल्याकडे असा सरोटा असेल किंवा उलथाना असेल तर याला काय करायचं, संपूर्ण बिर्याणीमध्ये खाली जाईल तिथपर्यंत त्याला प्रेस करायचं आणि उलथाना असा तिरकस करून संपूर्ण थर असा आपल्या बिर्याणीचा उचलायचा आहे. बघा, अशा प्रकारे मस्त असा एक एक दाणा छान आपला बिर्याणीचा दिसत आहे. मस्त अशी गरम गरम व्हेज दम बिर्याणी सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझी ही व्हेज दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याआधी मी पावभाजी, दाल तडका, जिरा राईस आणि सोबतच मेदूवड्याची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे. बघायला विसरू नका. आणि रेसिपी कशी झालेली आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच एक नवीन छानशा रेसिपीमध्ये.